मोठ्यांना बी असतेच की नवऱ्याची माया. आम्हाला वाटलं आम्हीच फकस्त काळजीवाल्या. काहीतरीच काय. तर वाघिणी वाणी असलेल्या आमच्या राणी साहेबांच्या डोळ्यातलं प्रेमाचं भाव आम्हाला वाचता येणार नाही भाई. अहो राणी साहेब बसा की जरा. अहो बसा वैस बस बस. सगुणा काम आहेत आम्हाला सदरेवर. अहो ती काम करायला जिंदगी पडली हाय. तुम्ही बसा इथं अशा. अगं पण पुराणात यमाशी भांडून सावित्रीनं सत्यवान आणला, तशा तुम्ही बी बघा राजांना सुखरूप आणलं. पुराणातली सावित्री आता ह्या कलियुगात धर्म सावित्री बनून आली बघा तुमच्या रूपानं या भोसल्यांच्या कबिल्यात. सगुणा पुरे झालं कोड कौतुक आता. हवं बाई माणसाचा देह तुमचा. एखाद्या मर्दाला बी लाजवल एवढी दमचक होती तुमची. जरा उसंत भेटली की 4 दिवस तरी आराम करा. आराम करणं आता आमच्या हातात नाही सगुणा. मग नक्की कुणाच्या हातात आहे ते तरी सांग. औरंगजेबाच्या. फौरन जल्लादों को पेशात फरमाओ. जिनकी वजह से वो भगोड़ा भागने में कामयाब हो गया, उसे सजा मिलनी ही चाहिए. जाओ. या मेरे मौला मेरे मौसीन, तेरे इस नेक बंदे पर रहम कर रहम. वो काफिर बच्चा राजाराम भले ही बाढ़ के पानी में नाव में सवार हो गया हो, उसे जिंदा किनारे पर पहुंचने मत दे मेरे मौला. कुछ ऐसे कर मेरे मौला, ऐसे कर. कुछ ऐसे कर मेरे मौला. हर 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 हर. बाबा, आपल्या सहकार्यामुळे आम्ही हा महाभयंकर पूर ओलांडून इथपर्यंत पोहोचू शकलो. आपले उपकार वर्णायला आमच्याकडे शब्द नाहीत. या उपकारांचं कर्ज सदैव आमच्या माथी राहील. बाबा, खरं तर तुमच्या कामाचं काही मोल नाही, पण तरी आमच्याकडून बक्षीस म्हणून. नाही 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 राजू, हो असं असं बोलून नका सा. आमचं कसलं उपकार. महाराज, ही भूमी थोर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नररत्न जन्माला आलं. त्यांच्या रक्तमासाचं तुमचं पाय माझ्या नावाला लागलं म्हणजे महाराजांचंच पाय लागल्यासारखं झालं. मी माझ्या महाराजांच्या लेकराच्या सेवेला कामी आलो. आणखीन काय पाहिजे. धन्य जा पावलो. तरी बाबा, आमची आठवण म्हणून हा कंठा ठेवा. आठवण 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 म्हणून म्हणत असाल
तर मला फक्त तांब्याची एक शिवराई द्या. तांब्याची शिवराई? बाबा, आम्ही तुम्हाला हा बहुमूल्य कंठा देतोय, तो नाकारून तुम्ही तांब्याची शिवराई मागितलीत? हो, आमचं महाराज सामान्य रयतेच्या घामाचं मोल जाणणार होत. आमच्या शिवरायांच्या मोर सोनं नाणं फिक. या तांब्याच्या तुकड्याच्या नावातच शिव आहे. त्याच्या मोर सोनं मोती हिऱ्यांना बी मोल नाही. तेवढं द्या. बाबा, जोपर्यंत तुमच्याप्रमाणे सोन्यासारखी माणसं या स्वराज्यात आहेत, तोपर्यंत हे शिवछत्रपतींचं स्वराज्य अबाधित राहील, अबाधित राहील. इटू माऊले, आता काय करू ग मी? माझं समद सोनं गेलं, समद सोनं गेलं 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 गेलं. हे काय मीठ मोऱ्या? अरे इथं सोन्याच्या मोरा अंगावर पडाय पाहिजे, तिथं ये मीठ मोऱ्या पडताय. काय काय ये सगुने, डोळा फुटला काय का तुझं? हा हो भीमाबाई, तुम्ही हवं हित का बसलायसा आणि असं लहान लेकरावानी भोकाट पसराया काय झालं? अगं रडू नाही तर काय करू? त्या ढवळ्या दाढीच्या बादशामुळं आपल्या राजासनी आणि राणी साहेबासनी किती सोसावं लागलंय. अगं तडफडून मरल तो. तिरडीचा बांबू मोडला त्याच्या ते. अगं कबरीत सुद्धा झोप लागायची नाही त्याला. वय मग राज उपरती कशी काय झाली तुम्हासनी? वय व भीमाबाई. हा ते अगं त्यो लहान का पायी बी चालू देईना आणि घोड्यावर बी बसू देईना. तडफडून मरल मी याला. माझी हाय लागल्याशिवाय राहणार नाही. मुडद्याचं तडफडाट होईल एकदम. हो धनी, कुठे निघालास? राणी साहेबांकडं. ह्या बघा, मी आत्ताच राणी साहेबांनी विश्रांती करायची सक्ती करून आली. तवा कुणासनी बी त्यांच्या महालात जाऊ देऊ नगासा आणि तुम्ही बी जाऊ नका. आली मोठी राणी साहेबांनी सक्ती करणारी. अगं गंमत केली तुझी. राणी साहेब तुझं ऐकतील होय? राणी साहेब खलबत खाण्यात गेल्या बी असतील आणि येवानं मसलती चालू झाले असतील. म्या चाललो मूतपाक खाण्यात. या बया, आता काय म्हणायचं राणी साहेबांनी? जरा त्यांच्या जीवाला आराम म्हणून नाही बघा. चला. जो बादशाह जो पातू त्या ताराचा जीव घेत नाही ना, तवर मला काय आराम मिळायचा नाही. राणीसाहेब देव धावला म्हणायचं आपल्या मदतीस. खासे राजे सही सलामत कृष्णेपार झाले हे उत्तम झाले. पण तामात्य, राजे कृष्णे पार झाले तरी औरंग्याच्या धोक्याच्या हद्दी पार झाले नाहीत अद्याप.
सुखाला दुःखाची किनार म्हणतात ती हीच. पण आता आपण सगळ्यांनी सावध राहिले पाहिजे. राणीसाहेब, आपल्याला असं वाटतंय की औरंगजेब चिडून स्वराज्यावर हल्ले चढवेल. आता लागलीच तो स्वराज्यावर काही कारवाई करेल असे अद्याप तरी वाटत नाही आम्हास. म्हणून आपण गाफील राहून चालायचं नाही. स्वराज्यातल्या तमाम किल्लेदारांना सावध करून शिबंदी वाढवायला पाहिजे. पण मुघल विश्वासघातकी आहे. आपल्याला जे वाटतं तो करणार नाही तेच तो करतो. अगदी बरोबर बोलला धनाजीराव. तो औरंग्या कपटी आणि पाताळ यंत्री आहे. धोका फार मोठा आहे. राजे कृष्णेपार झाले ही खबर त्या औरंग्याला कळली असेल आणि राजे जिंजीला जाणार हा कयास अद्याप त्यांनी बांधलाही असेल. हे बघा, जिंजीच्या वाटेवर ठिकठिकाणी मुघली मुलूक आहेत. विजापूर त्याच मार्गात. राऊला खान आहेच तिथे वाट अडवायला. कित्तूरला जानिसार खान, दौडेरीला कासिम खान, चित्रदुर्गला सबशिकन खान, विकिमखेडाचे बेरड आणि इस्माईल खान मका कोप्पळ. म्हणजे कोप्पळ पर्यंत मुघलांचा धोका आहेच राजांना. रहम हुजूर, रहम, मुझे एक मौका और दीजिए, मुझे बख्श दीजिए. रहम खुदावंत बादशाह, रहम. मुकर्रम, हमें तुमसे कोई रंज नहीं है. हम तुम पर गुस्सा नहीं है बल्कि निहायती खुश हैं. हाँ, तुम्हारे हाथ से राजाराम भाग गया ये तुम्हारी गलती है, लेकिन उसका पता चला ये हमारा इजाफा है? खड़े हो जाओ. रामबख्श, देखो मुकर्रब, इस प्याले को देखो, क्या ये भरा हुआ है या खाली है? सोच समझकर जवाब देना. तुम्हारे जवाब पर यह तय होगा कि तुम जिंदा रहोगे या तुम्हारी गर्दन कलम कर दी जाएगी. जल्दी जवाब दो, ये भरा हुआ है या खाली है? जवाब दो. हुजूर, भरा हुआ है. गर्दन तो बचा ली मुकर्रब, लेकिन इसका हर्जाना अदा करना होगा तुम्हें. कबूल है जापना. मैं उस राजा राम को आपके सामने घसीटता हुआ पेश करूंगा. नहीं, अब इस मुहिम पर हम वजीरे सल्तनत के साहबजादे इतबात खां, जिसे हमने जुल्फिकार खां के नाम से नवाजा था, इस मुहिम पर नामजद करते हैं. आमीन.
इस हौसला अफजाई के लिए शुक्रिया आला हजरत। हम इस मुहिम को जरूर अंजाम देंगे। हमने जिंजी की ओर हमारी जितनी भी छावनियां थी वहां हमारे नजरबाज भेजकर उन्हें चौकन्ना रहने का हुक्म दिया है। अब उस राजा राम की हिफाजत के लिए वहां पर सह्याद्री भी नहीं है। उस भगोड़े की खुशामदीद करने के लिए हर जगह सिर्फ और सिर्फ मुगलिया फौज खड़ी है। आमीन। संताजीराव, तुम्ही माघारी आलात? राज, मोहरा खतरा आहे. मुघलांचं गस्ती पथक समतीकडे घेरट्या मारताय आणि मोरल्या चौकी कसून चौकशी चालू आहे. तेव्हा मोहर जाणं म्हणजे धोका आहे. अरे माझ्या कर्मा, आता काय करावे हो राजे? म्हणजे आता मागेही वळता येणार नाही आणि पुढेही जाता येणार नाही. म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले म्हणायचे. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल प्रल्हाद पंत. असे कसदिल होऊ नका राजे. आम्हाच वाटते की आपण पुढे व्हावे. गलिमांना चकवा देऊन आपण चौकी पहारे पार करू. इथेच जर का थांबून राहिलो तर आपल्यावर शक पैदा होईल आणि मुघल आपल्या मागावर येतील. ती बी खरं आहे म्हणा. आता मागं हातायचं नाही. थोरल्या छत्रपतींच्या तालमीत राहून मुघलासनी गोंगारा कसा द्यायचा हे चांगलं शिकलोय आम्ही. राजे, आपण इथेच थांबून राहिलो तर मुघल आपल्या मागावर येतील आणि आपला टिकाव लागणार नाही. सबब आपण पुढे व्हावे. मग मोहरा जगदंबेची साथ, नाहीतर समशिरीवर हात. अहो पण सरसेनापती, समोर धोका दिसत असूनही नाही ते धाडस करणं म्हणजे आत्मघातच नाही का? आम्ही पंतांच्या मताशी सहमत आहोत. पुढचा मार्ग बिंदोक होईपर्यंत आपण या जंगलाचा आडोसा घेऊन इकडे थांबून राहू. सर्व अडचणी पार करून राजांनी कृष्णा नदी पार केली खरी, पण अद्याप मुघलांचा ससेमिरा सुटला नाही. राजे इथपर्यंत येऊन पोचले असतील. आई जगदंबे, आता कोणतेही नवीन संकट नको ग बाई. रानी साहब, राजा जी को मात देने का एक भी मौका बादशाह औरंगजेब नहीं छोड़ रहा है. अब उसने दूसरी चाल खेली है. या चित्राच्या आधारे कोणती नवी खेळी खेळू पाहतोय तो औरंग्या? राजा जी के इस तस्वीर के माध्यम से वो उन्हें धर दबोचने के प्रयास में है. मतलब? रानी साहब, बादशाह भली भांति जानता है कि राजा जी का रुख जिंजी की तरफ है. अब जिंजी के रास्ते में जितनी मुगली चौकियां आती है वहां उसने ये राजा जी का चित्र भेज दिया है. अब हर रास्ते पर कसकर पूछताछ होगी. रानी साहब, खतरा और बढ़ गया है. म्हणजे राजांचे पुढे जायचे सर्व मार्ग खुंटले तर? सिर्फ आगे जाने के नहीं तो पीछे लौटने के भी सारे रास्ते रोक दिए गए. रानी साहब, कृष्णा नदी के तट पर वो मुकर्रब खान अपनी फौज के साथ भूखे भेड़िए की तरह घात लगाकर बैठा है. म्हणजे पेच मोठा अवघड होऊन बसलाय तर राजांना ना पुढे जाता येणार ना मागे वळता येणार. आता करावे तरी काय?